श्री क्षेत्र सिद्धटेक येथील श्री सिद्धिविनायक गणपतीचे संकष्ट चतुर्थी निमित्त हजारो भाविकांनी दर्शन घेतले। दिवसभर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती, त्यामुळे श्री सिद्धटेक परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते। या निमित्ताने श्री सिद्धिविनायक मूर्तीस फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली। संकष्टी चतुर्थी निमित्ताने सिद्धिविनायकाला रेशमी जरीचा पोशाख आणि सोन्याच्या अलंकारांची सजावट करून सोन्याचे अलंकार परिधान करण्यात आले। मंदिरामध्ये संगीत भजनाचा कार्यक्रम करण्यात आला, त्यामुळे मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला होता। मंदिर पहाटे 5 वाजता उघडण्यात आले। त्यानंतर चिंचवड देवस्थान ट्रस्ट आणि पुजारी यांच्या वतीने श्रींच्या मूर्तीला स्नान घालून अभिषेक आणि महापूजा करण्यात आली आणि मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार दर्शनासाठी भाविकांना खुले करण्यात आले। दौंड, कर्जत, श्रीगोंदा तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर भाविकांनी दर्शन घेण्यासाठी गर्दी केली। गणपतीला दुपारी 12 वाजता खिचडीचा नैवेद्य दाखविण्यात आला। त्यानंतर चिंचवड देवस्थानकडून आलेल्या भाविकांना खिचडीचा प्रसाद देण्यात आला। भाविकांना दर्शन लवकर मिळावे यासाठी संस्थानकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। चिंचवड देवस्थानकडून आलेल्या भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लावण्यात येत होत्या, ज्यामुळे भाविकांचे दर्शन लवकर झाले। रविवारची सुट्टी असल्याने दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले, तर दुपारी सुद्धा गर्दी कायम होती। संध्याकाळी पुन्हा दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या। रात्री उशिरापर्यंत भाविक दर्शनासाठी येत होते। नवसाला पावतो अशी भाविकांची श्रद्धा असल्यामुळे अनेक भाविक नवस बोलत असतात। चंद्रोदय झाल्यानंतर गणपतीची आरती घेऊन नैवेद्य दाखविण्यात आला। त्यानंतर मंदिर रात्री बंद करण्यात आले। प्रतिनिधी प्रथमेश शुक्ल, NTV न्यूज मराठी, सिद्धटेक, अहिल्यानगर।